फडणवीसांचं एक वक्तव्य समोर येत आहे। मोदींचं नेतृत्व शिवरायांच्या नीतीला साजेचं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। समाज माध्यमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या एक्स पोस्टनं पुन्हा एक वादाची शक्यता निर्माण झाली। मोदींचं नेतृत्व हे शिवरायांच्या नीतीला साजेचं असं वक्तव्य एक्स पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केलंय। निर्णायक आणि छत्रपती शिवरायांच्या नीतीला साजेचं नेतृत्व उभं होतं असं एक वाक्य देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटमध्ये आहे। त्यांच्या या वाक्यामुळेच आता नवा वाद, नवी राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे। आज लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूर विषयी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेल्या तपशीलवार माहिती ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले। जगाच्या इतिहासामध्ये वीरतेचं, शौर्याचं असं मिशन क्वचितच घडत असतं आणि हे मिशन म्हणजे भारताच्या असामान्य धैर्याचं प्रतीक आहे असं देखील या ट्विटमध्ये म्हटलंय। भारतीय सैन्याच्या अत्यंत जोखमीच्या भूमिकेमुळे पंतप्रधान मोदींचं अशा पद्धतीचं कौतुक फडणवीसांनी केलंय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। अतुलजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय जी। एक ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं समोर येतंय। काल जे भाषण झालं मोदींचं त्याच्यावर त्यांनी लिहिलंय आणि त्यांची तुलना त्यांनी शिवरायांसोबत केल्याचं या ट्विटमधनं स्पष्टपणे दिसतंय। आपली प्रतिक्रिया? आता असं झालेलं आहे की कोणी त्यांना देव म्हणतं, कोणी त्यांना विष्णूचा 11वा अवतार म्हणतं आणि आता हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करून कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचं काम जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। त्याचा आम्ही पहिले निषेध करतो। महाराष्ट्रातला कुठलाही सुजाण व्यक्ती आणि छत्रपतीचे मावळे सगळे आपण हे कधीही मान्य करणार नाही की अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करणे। इतकं छिचोरं भाषण होतं, म्हणजे सडक छाप लोक जसे बोलतात ना त्या भाषेमध्ये सातत्यानं नेहरू नेहरू, काँग्रेस काँग्रेस, स्वतःबद्दल काही नाही, स्वतः काय केलं त्याच्याबद्दल काही नाही, अशा भाषणाच्या संदर्भामध्ये तुलना करणे हे कितपत योग्य आहे? कितपत योग्य आहे? म्हणजे त्यांनी तुलना केली का राहुल गांधींच्या भाषणाची आणि मोदींच्या भाषणाची? राहुल गांधींच्या भाषण ऐकणारे किती लोक होते? त्याच्या 1/3 लोक सुद्धा नरेंद्र मोदींना ऐकत नसतील। पण अशी तुलना करण्यापेक्षा कंटेंटवर बोललं पाहिजे की तुम्ही काय देशाच्या संदर्भात, तुमच्याचं भविष्य नाही म्हणून तुम्ही भूतकाळाला शिव्या देत बसता। ही तुमची शैली, हे तुमच्या 11 वर्षाचा तुमचा लेखाजोखा। आणि त्याच्यामुळे स्पष्टपणे समोर दिसतं की ज्या माणसाला जेव्हा राहुल गांधींनी म्हटलं की तुम्ही ट्रम्पचं नाव घ्या, पाणी प्यायला लागले। असं तर भारताचा एवढा कमजोर प्रधानमंत्री भारताचा कधीच नव्हता। नक्कीच। वेळेअभावी तुम्हाला थांबवावं लागतंय अतुलजी, धन्यवाद। आपण विस्तृतपणे आमच्याशी बोललात त्यासाठी। अतुल लोंढेंची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। मोदींचं नेतृत्व शिवरायांना साजेचं अशा पद्धतीचं एक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये केलं आणि आता विरोधक या पोस्टमुळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं।